वाडा तालुक्यातील कोनसई येथे अनधिकृत फटाके कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर औद्योगिक सुरक्षा आणि स्थानिक पातळीवरील प्रशासन यंत्रणा किती ढिसाळ आहे हे उघड झाले होते। या घटनेनंतर राज्याच्या विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे घटनास्थळी पाहणी दौरा करून या स्फोटातील जखमींची भेट घेण्याकरिता वाडा ग्रामीण रुग्णालयात देखील पोहोचले होते। या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 4 महिला देखील गंभीर जखमी झाल्या होत्या। या दुर्घटनेनंतर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून काही आरोपींना अटक करून वाडा न्यायालयात हजर देखील केले होते व न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती व यानंतर पुन्हा 3 दिवसानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता आणखी काही दिवस पोलीस कस्टडीमध्ये न्यायालयाने वाढ केली। वाडा, पालघर, बोईसर आणि वसई परिसरात औद्योगिकरण वेगाने वाढत असताना वायुगळती, आगीसारख्या घटना आणि स्फोट सातत्याने घडत आहेत। तर तालुक्यात प्रदूषण करणाऱ्या घातक टायर कंपन्यांचा उच्छाद देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने अनेक तक्रारदारांनी डॉक्टर नीलम गोरे यांची भेट घेत तक्रार केली। यानंतर पत्रकार परिषदेत डॉक्टर नीलम गोरे यांनी पाहणी दरम्यान स्थानिक प्रशासन आणि ग्राम पातळीवरील यंत्रणेच्या समन्वयाच्या अभावावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। परंतु संबंधित विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्याने केवळ पाठराखण करण्याकरिता हा दौरा होता की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। या अनधिकृत फटाका कारखान्याची प्रशासनाला माहिती नव्हती असा ग्राम पातळीवरील उत्तर देण्यात आल्याने कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले। सदर औद्योगिक क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र औद्योगिक विकास आराखडा तातडीने तयार करावा असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलमताई यांनी प्रशासनाला दिले। औद्योगिक दुर्घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारी नोंदवणे सुलभ व्हावे यासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले। अधिकृत व अनधिकृत कारखान्यांची माहिती सार्वजनिक करून ती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। कारखान्यातील स्फोटानंतर प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये अधिकृत कारखान्यांची यादी सार्वजनिक करणे, अनधिकृत उद्योगांवर तातडीने कारवाई करणे, कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे, प्रत्येक कारखान्यात सुरक्षा उपाय अनिवार्य करणे, फायर सुरक्षा रक्षक नियुक्ती करणे बंधनकारक राहील, तसेच प्रदूषण व रासायनिक सांडपाणी नियंत्रण करणे आवश्यक असल्याचे निर्णय घेण्यात आले। एकंदरीत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे ही केवळ सारवासारवच केली गेली का असा सवाल देखील उपस्थित झाला। तुम्ही त्या माणसाला मालकाला कधी पाहिलं होतं? बॅटरीचा मालक कोण मॅनेजर किंवा असं असेल ते आदिवासी येत आहेत तेवढे 30-32 आमदार हे सगळे येत आहेत, कामगार सगळे गावातले ॲक्च्युली गावातली माणसं नव्हती, 1-2 महिला होत्या इकडे, परंतु बाहेरून लोक सगळे यायचे आणि ती गावातून यायचीच नाही। तुमचं काय नाव काय? मी ॲडव्होकेट निलेश मोकाशी, मी उपसरपंच। किती गावात? 64 गावात। बाकी या गावात पोलीस पाटील नाही, जिथे पोलीस पाटील नाही तिथे प्रथम वर्दी देण्याचं काम कोण करतं त्या गावामध्ये? जनरली शेजारचे पोलीस पाटील किंवा गावात माझ्याकडे काय जी माहिती आली आहे ना त्याच्यानुसार बऱ्याचशा गावांमध्ये अशा अनधिकृत फॅक्टरी गावातली लोक या 300-500 रुपयांचे काय रोज दोन पुरुष होते, पैसे एक आरोपी आहे आणि तो एक्सपायर तो मिक्सिंग करत होता, त्याला ते समजत नाही आणि किती घातक आहे।